नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रमण मुडसे, सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहे टेंभुर्णी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड या गावी तूर या परिक्षेत्रावर आलेलो आहे। तूर या पिकावर विद्युतचा परिणाम पाहण्यासाठी आलेलो आहे। तर आपल्या सोबत महाराष्ट्र हेड श्री जयंत गाजरे सर उपस्थित आहेत, सिनियर रिजनल बिझनेस मॅनेजर पिंजरकर सर उपस्थित आहेत आणि शेतकरी बंधू पण आहेत। त्यांचा पहिला परिचय करून घेऊ। दादा, तुमचं नाव? तुकाराम दिगंबर वडजे। तुकाराम दिगंबर वडजे। मोबाईल नंबर 73 78 47 90 73। ओके, तर तुमच्या ह्या 3 वळीवर विद्युत स्वाधीन सुअरशॉटचा तुम्हाला डेमो दिलेला होता, बरोबर आहे? तर तुम्हाला विद्युतचे काय काय परिणाम वाटले, कसा रिझल्ट वाटला तुम्हाला थोडक्यात सांगा। डेमो कधी दिला तुमच्याकडे? प्रात्यक्षिक आपण जे कंपनीकडनं घेतलं डेमो जे दिलेला आहे त्याला फुटवे जास्त फुटलेले आहेत। समोर या दाखवा, कुठं कुठं फुट झाले आपल्याला आता डेमो घेऊ। हे जे फुटवे आहेत ते जास्त फुटवे आलेले आहेत। प्रत्येक फांदीला तुमच्या फुटवा फुटलेला आहे। त्याला फुटवा फुटलेला आहे, त्याला हे फुटवा कुठले कुठे फुटवे फुटलेले आहेत ते दाखवा। हे जे फुटवे आहे ते इथे हे न मारलेला आहे, मारलेला आहे, फक्त हे शेंड्यावर एकच दिसायला एकच फुटवा न मारलेल्या जागी। आणि मारलेल्या जागी ते मारलेल्या जागी आहेत। हे बघा फुटवे, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फुटवे आहेत। 10। आणि इकडे आपण जे तिकडे मारलेलं नाही तिकडे मारलेलं नाही ते त्याला काय मोजा ना, ते फुटवे मोजा ना। 1 2 3 तीनच फुटवे खाली काय काहीच नाही। 3 फुटवे आपण तिथं मारलेलं नाही, तिथं आपल्याला 3 फुटवे दिसत आहेत। आणि जिथं आपण प्रात्यक्षिक घेतलं त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 9 ते 10 फुटवे दिसत 9 10 फुटवे। त्याचा परिणाम काय होतो? जास्त फुटवे असल्यानंतर जास्त फुटवे आले तर त्याचं काहीतरी फळ येते की म्हणजे फुलांची संख्या फुटवे जरी नाही घेतले फुटवे जेवढे जास्त राहतील तेवढं फुलांची संख्या वाढेल। फुलांची संख्या वाढली म्हणजे काय वाढतं? शेंग वाढते। शेंग वाढलं म्हणजे काय होईल? उत्पादन वाढेल। म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 25% उत्पादनामध्ये आपल्याला याचा परिणाम होतो। तर उत्पादन वाढीस परिणाम होतो। तर विद्युतमुळे हे तुमचं गडद हिरवा कलर आलेला आहे, जे की विद्युतमुळे तुमचं हे झाड मोठ्या प्रमाणात अन्न पोषण करून ठेवलेलं आहे, मोठ्या प्रमाणात फांदे फुटलेले आहेत। तर ह्या विद्युतमुळे फांदे फुटल्यामुळे जास्तीत जास्त फुलं लागतील, जास्तीत जास्त फुलं लागल्यामुळे शेंगा लागतील, त्याच्यात उत्पन्न वाढेल। तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही हे वापरलं पाहिजे, विद्युत वापरलं पाहिजे सर, 100%। वापरण्याची आता योग्य वेळ आहे का? तर बघा याचं पान बघा, ठीक आहे, बरोबर हिरवगार आहे, कलर याचा पिवळटवानाचा आहे, बरोबर दाखवा। आणि याचं पान हिरवगार आहे। हे बघा इथं मारलेलं आणि न मारलेलं नाही, दाखवलेलं आहे। ते मारलेलं आहे, हिरवगार आहे। त्याच्यामुळं अन्न तयार करण्याची क्षमता जी आहे, जिथं आपण फवारणी केलेली आहे तिथं अन्न तयार करण्याची क्षमता वाढते। अन्न तयार करण्याची क्षमता जर झाडाची वाढली तर निश्चितपणे फळ वाढते, फुलं वाढतात, फांद्या वाढतात, बरोबर, उत्पन्न जास्त येतं। तर इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आणि तुमच्या गावात पण वापरलं पाहिजे। आता योग्य वेळ आहे का कशी काय आता वापरण्याची? नाही, आता योग्य वेळ आहे, आता योग्य वेळ। आता पहिली फवारणी 70 ते 80 दिवसामध्ये योग्य वेळ आहे, तूर छाटण्याची गरज नाही, काही नाही गरज नाही। ओके, धन्यवाद।